नमस्कार. निवडणुकीचे निकाल ते फक्त आकडे नसतात नाही का? ते असतात लोकांच्या मनातलं, त्यांच्या आशा, अपेक्षांचं एक प्रतिबिंब. आज आपण बदनापूरच्या निकालाचं विश्लेषण करून भविष्यासाठी सुशासनाचा मार्ग कसा तयार करता येईल हे समजून घेणार आहोत. बदनापूर, जालना जिल्ह्यातला एक महत्त्वाचा मतदारसंघ. इथे शेती हा फक्त व्यवसाय नाहीये, तर ती एक जीवनशैली आहे. पिढ्यानपिढ्या इथले लोक ह्याच मातीवर जगलेत. म्हणूनच इथलं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आधी इथल्या मातीचा, पाण्याचा आणि लोकांच्या मनाचा आवाज ऐकावा लागतो. राजकारण म्हणजे काही फक्त कागदावरची गणितं किंवा रणनीती नसते. ते लोकांच्या भावनांशी, त्यांच्या जमिनीशी, त्यांच्या रोजच्या जगण्यामरणाच्या संघर्षाशी जोडलेलं असतं. आणि म्हणूनच म्हणतात ना की उत्तर नेहमी मातीतच मिळतं. आपल्याला फक्त ते ऐकायला आणि समजून घ्यायला शिकलं पाहिजे. तर आजच्या या विश्लेषणात आपण 6 महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. आपण बदनापूरच्या वास्तवापासून सुरुवात करू, मग जनमताचे संकेत आणि निकालाचं विश्लेषण करू, आणि त्यानंतर भविष्यासाठी एक धोरणात्मक दिशा आणि सुशासनाचा आराखडा कसा असू शकतो हे पाहू. चला तर मग पहिला टप्पा, मातीचा आवाज. कोणत्याही राजकीय समीकरणाला समजून घ्यायचं असेल तर आधी तिथल्या लोकांच्या आयुष्यात डोकावून पाहिलं पाहिजे. त्यांच्या रोजच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत. बदनापूरची जमीन आपल्याला काय सांगतेय? बघा, बदनापूरमध्ये लोकांच्या समस्या थेट त्यांच्या जगण्याशी जोडलेल्या आहेत. सततचा दुष्काळ, पिकांचं नुकसान हे शेतकऱ्याचं कंबरडं मोडतं. प्यायला पाणी नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, आणि शिक्षणाची पातळी तर बघा, जेमतेम 59.6%. हे आकडे नाहीत, हे रोजचं वास्तव आहे. ठीक आहे, तर आपण मातीचा आवाज ऐकला. आता जरा आकड्यांकडे वळूया. कारण जेव्हा मतदार बटण दाबतो तेव्हा तो फक्त मत देत नाही, तो एक स्पष्ट संदेश देतो. तो संदेश काय आहे? चला या आकड्यांमधूनच तो उलगडूया. 59.5% हा आकडा पहा. हा साधासुधा विजय नाहीये, हे एक स्पष्ट निर्णायक बहुमत आहे. याला म्हणतात प्रचंड जनादेश. आता हा फरक बघा. विजेते आणि उपविजेते यांच्यात तब्बल 45,531 मतांचं अंतर आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ही निवडणूक चुरशीची नव्हती. कौल जवळपास एकतर्फी होता. पण असं का झालं? आणि हो, हा विजय काही एका रात्रीत घडलेला नाहीये. यामागे 2 दशकांची मेहनत आहे. 1999 मध्ये जिथे भाजपचं अस्तित्व शून्य होतं, तिथून प्रवास सुरू झाला. 2014 मध्ये जवळपास 40% पोहोचले, आणि आज हा आकडा 60% स्पर्श करतोय. ही जी सातत्यपूर्ण वाढ आहे ती खूप काही सांगून जाते. आता जरा या आकडेवारीकडे खोलात जाऊन पाहूया. 2 गोष्टी लगेच लक्षात येतात. एक म्हणजे विरोधी मतांचं सातत्याने झालेलं विभाजन, आणि दुसरं म्हणजे मतदानाच्या टक्केवारीतले चढउतार. म्हणजे बघा, विरोधी पक्ष विखुरलेले राहिले आणि मतदारांचा प्रतिसादही बदलत गेला. हे दोन्ही घटक या निकालात महत्त्वाचे ठरले. आतापर्यंत आपण आकडे पाहिले, पण आकड्यांच्या मागे काही कारणं असतात. हा जनादेश का आणि कसा मिळाला, याच्या मुळाशी कोणती व्यवस्थात्मक कारण होती? चला याचं विश्लेषण करूया. इथे आपण व्यक्तींबद्दल नाही तर व्यवस्थेबद्दल बोलूया. एका बाजूला भाजपची मजबूत बूथ यंत्रणा, एक स्पष्ट भूमिका जी लोकांपर्यंत पोहोचली, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, विस्खळीत मतांचं विभाजन आणि संघटनात्मक पातळीवर अनेक उणीवा. हा फरक निकालात स्पष्ट दिसतोय. बरं, आता विरोधी पक्षांच्या स्थितीचं विश्लेषण करू. त्यांची ताकद काय आहे? स्थानिक मित्रपक्ष आणि अनुसूचित जातींची सहानुभूती मिळवण्याची शक्यता. पण कमकुवतपणा कुठे आहे? संघटनात्मक बांधणीचा अभाव, भविष्यात नेतृत्व कोण करणार हे अस्पष्ट. संधी काय आहेत? शेतकऱ्यांमधला असंतोष, सत्ताविरोधी लाट, पण धोकेही आहेतच. भाजपची वाढती ताकद आणि त्यांचे स्रोत हे एक मोठं आव्हान आहे. आणि इथे खूप महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. राजकीय संवाद हा केवळ निवडणूक जिंकण्या-हरण्याचा खेळ नसतो, तो एक जबाबदारीने केलेला संवाद असतो. आपल्या संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, पण त्यासोबत एक जबाबदारीही येते. लोकांपर्यंत खरी आणि माहितीपूर्ण गोष्ट पोचवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सन्मान राखणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, विश्लेषण झालं. आता कृती आराखड्याकडे वळूया. राजकीय विश्वास परत मिळवायचा असेल तर एक स्पष्ट चौकट लागते. आपण याला चतुर्मुख सिद्धांत म्हणूया, यशाची चौकट. या चौकटीचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला,
निवडणुकीच्या दृष्टीने कोणत्या गटांवर लक्ष केंद्रित करायचं? असंतुष्ट शेतकरी, ओबीसी आणि अनुसूचित जाती. दुसरा, संघटनात्मक, प्रत्येक बूथवर मजबूत टीम उभी करायची. तिसरा, कथानक, म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जसे की पाणी, शेती कर्ज. आणि चौथा, संसाधने, म्हणजे उपलब्ध नेटवर्कचा प्रभावी वापर. आता ह्या सिद्धांताला प्रत्यक्षात उतरवूया. पुढच्या 90 दिवसांत विश्वास परत मिळवण्यासाठी काय करता येईल याचा हा एक ठोस आराखडा आहे. ही योजना आपण 3 टप्प्यांत विभागू शकतो. पहिले 30 दिवस तयारीचे, टीम बनवणं, उमेदवार ठरवणं. पुढचे 30 दिवस प्रचाराचे, लोकांपर्यंत पोहोचणं. आणि शेवटचे 30 दिवस आक्रमकपणे जमिनीवर काम करणं. प्रत्येक टप्प्याचं लक्ष स्पष्ट आहे. आणि आजच्या युगात डिजिटल प्रचाराशिवाय पुढे जाताच येणार नाही. विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांच्या अनुभवांचे छोटे व्हिडिओ, रील्स, व्हॉट्सॲपवरून थेट संवाद आणि खोट्या बातम्यांना खरं उत्तर देणारे फॅक्ट चेक इन्फोग्राफिक्स हे खूप प्रभावी ठरू शकतं, नाही का? पण डिजिटल जगात वावरताना एका गोष्टीचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ती म्हणजे लोकांची गोपनीयता, त्यांची प्रायव्हसी. भारताच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार कोणाचीही वैयक्तिक माहिती त्यांच्या परवानगीशिवाय वापरता येत नाही. विश्वास जिंकायचा असेल तर पारदर्शकता ही पहिली अट आहे. निवडणुकीचे आकडे, रणनीती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक विचार करूया. राजकीय कामाचा खरा उद्देश काय आहे? फक्त निवडणूक जिंकणं? नाही. खरा उद्देश आहे लोकांचा विश्वास जिंकणं, जो कायम टिकतो. बघा, निवडणूक हा एक व्यवहार असू शकतो, पण शासन ते एक नातं आहे. आणि हे नातं कसं तयार होतं, कसं टिकवलं जातं? हे नातं आश्वासनांवर नाही, तर केलेल्या कामावर, पाळलेल्या शब्दावर आणि कमावलेल्या विश्वासावर टिकतं. हेच खरं आव्हान आहे. आणि याच प्रश्नावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनून आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.